मराठा आरक्षणासाठी रणधीर पाटील जे आहेत ते आंतरवाली कराडीतून निघालेले आहेत। अवघ्या काही क्षणांमध्ये ते अहिल्यानगरच्या या बायपासच्या चौकामध्ये येणार आहेत। त्या निमित्ताने बायपास मधून जे आहेत कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने इथून निघलेले आपल्याला पाहायला मिळतं। सध्या इथे जे कार्यकर्ते मुंबईकडे निघालेले आहेत त्यांच्यासाठी अल्पोपहाराची जी सोय आहे ती अहिल्यानगर मधल्या मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आलेली आहे। मराठा बांधवांच्या वतीने जे आहे ती पूर्ण सोय जी आहे पाण्याची असेल अन्नदानाची असेल ती सोय करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आता आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने इथं स्वयंपाक जो आहे तो दुपारपासूनच चालू आहे। आतापर्यंत किमान 2 ते 3 टन जो आहे ते खिचडीचं बनवलेलं आहे आपल्याला पाहायला मिळतं। हे जे आहे ते मनोज जरांगे पाटील जोपर्यंत इथून जात नाही शेवटचा कार्यकर्ता आहे तो जोपर्यंत इथून शेवटचा अन्नाचा कण खात नाही तोपर्यंत ही जे स्वयंपाक आहे हे अन्नदानाचं जे आहे महाप्रसादाचं हे सुरूच राहणार आहे। आपण आता सध्या पाहू शकतो ही खिचडी जी आहे ती वारंवार सुरू आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा काय प्रसाद वाटप चालू आहे कार्यकर्ते येत आहेत सकाळपासून किती गरज आहे? मनोज जरांगे पाटील सकाळपासून 10 वाजता आंतरवाली कराडीतून मुंबईला आलेले आहेत। त्यांच्याबरोबर आज लाखोच्या संख्येने म्हणतात करोडच्या संख्येने त्यांच्याबरोबर आज समुदाय चाललेला आहे। सकाळी 8-8:30 वाजल्यापासून इथून 5-6 हजार गाड्या गेल्यात। त्या सगळ्या लोकांची जेवणाची सोय म्हणून आपण सकाळपासून 5 टनाची खिचडी केलेली आहे आणि ही जरांगे पाटील इथून जाऊपर्यंत आणि शेवटचा मराठा इथून जाऊपर्यंत हे चालू आहे। साधारण सकाळपासून किती टन इथं खिचडी तयार झालेली आहे? पाण्याची व्यवस्था केलेली आहे आपण काय सांगू? आपण सकाळपासून आहे ना 5 टनाची खिचडीचं नियोजन केलेलं आहे। त्याचा आता अर्धा टन राहिले। अजून आपण मागितलेले आहे पाण्याच्या बाटल्याचं नियोजनच नाही। जो तो मराठा आणून देतोय आणि मराठा बांधवाला वाटतो इथं याचं नियोजनच नाही। किती चाललंय किती आले सर्वसामान्य जनता इथे आणून देते बरोबर याचं नियोजनच होऊ शकत नाही। पाटलांच्या बरोबर जेवढे करोडो लोक चालले ते सगळे उपाशी राहणार नाही याचं नियोजन चालू आहे। एकंदरीत कुठेतरी या सगळ्या मोर्चामध्ये कुणीतरी पैसे आणून दिले असा आरोप केला जात होता। आता हे सगळं मराठा बांधव जे आहेत ते सगळे आणून देत आहेत सगळ्या समाजातले लोक तुम्हाला आणून देत आहेत काय सांगाल त्यांनी? 18 पगड जातींचा सहभाग याच्यामध्ये आहे। 18 पगड जातींचा पाठिंबा जरांगे पाटलांना आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा असं काही नाही। सर्व पक्षांनी याला मदत केलेली सर्व समाजाने मदत केलेली 18 पगड जाती जरांगे पाटलांच्या पाठीमागे। आता हे कुठपर्यंत चालू राहणार आहे? आता हे किती वेळ चालू राहणार आहे? पाटील येण्याचा अवधी किती वेळ आहे? पाटलांनी सरळ सरळ आदेश दिलेला आहे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही त्यापर्यंत तोपर्यंत आम्ही मुंबईतून हटणार नाही आणि पाटलांचा शब्द हा आमच्यासाठी कायम आहे। दादा काय सांगाल किती वेळापासून तुम्ही इथं उभे आहात? प्रसादाचं वाटप चालू आहे आतापर्यंत किती जे आहेत बांधव आहेत ते आता इथं लाभ घेऊन गेलेले आहेत? आज सकाळी 8 वाजल्यापासून आमचे हे सगळे भट्ट्या चालू आहेत। 8 वाजल्यापासून आम्ही सगळ्यांना वाटप करतो। आतापर्यंत 50 ते 60 हजार गाड्या पुढे गेलेल्या आहेत। जोपर्यंत पाटलांच्या बरोबर एक गाडी शेवटची संपत नाही तोपर्यंत आम्ही इथं वाटप चालू ठेवणार आहे। काय सांगाल एकंदरीत तुम्ही मुंबईला जाणार आहात? आम्ही इथलं नियोजन पूर्ण संपल्यानंतर इथलं शेवटचा एकूण एक माणूस जोपर्यंत इथून जात नाही ते संपल्यानंतर आम्ही मुंबईच्या दिशेने नगरची टीम आमच्या जवळजवळ 6000 गाड्या आम्ही रवाना होणार आहे। आता इथून साधारणतः नगर मधून किती कार्यकर्ते आपल्यासोबत जाणार आहेत त्याचं काही नियोजन झालेलं आहे? नगर मधून 6000 गाड्या जाणार आहे। आम्ही 6000 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे। एकंदरीत शासनाने आज 1 दिवसाची परवानगी दिलेली आझाद मैदानावर परवानगी काय सांगाल? शासनाने तरी 1 दिवसापर्यंत आम्ही तरी पण त्या परवानगीला आम्ही ते मान्य करणार नाही कारण कसं आता मराठा आरक्षण सरकारने आता भरपूर फसवलं आपल्याला। जाहीर फक्त GR काढला तर त्याची अंमलबजावणी केली असती तर आम्ही मुंबईला आलोच नसतो ना। तर सरकारला आमचं एवढंच आव्हान आहे की त्यांनी अंमलबजावणी करावी फक्त एवढंच। जर अंमलबजावणी आम्ही येणारच नाही ना काय पण एकंदर फक्त 5000 कार्यकर्ते घेऊन या 1 दिवसाची परवानगी मिळेल हे कुठेतरी अजूनही दुटप्पी भूमिका आहे असं वाटतं? हो आहे ना। आपण मराठा समाज आहे लाखो संघ तो ऐकायला तयार नाही आता कारण लोकांना आता एवढं त्याच्यानकोश वाटतं की आतापर्यंत महाराष्ट्रात प्रत्येक फसवणूक केली। SC-BC 2-3 आरक्षण केले पण ते प्रत्येक कोर्टाने मान्य केलं कोर्टावर रद्द होत होते। त्यामध्ये समाज भरपूर चिडलेला आहे तो आता शांत बसत नाहीये आणि समाजाला समाज शांत बसत नाही त्यामुळे आपण
नक्कीच आपण पाहिलं हे सगळे आहेत ते कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. समाज आता थांबणार नाही, पाटलांच्या बरोबरीने मुंबई गाठणार असं फक्त निर्णय त्यांनी केलेला आहे. गिरीश रस्कर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.